आपण सर्व्हिंग प्लेट तयार केलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, आपली टाकीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पोह्याचे पौष्टिक कटलेट बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: पोहे घ्यायचे आपल्याला 1 बाउल, 2-3 बटाटे शिजवून घ्यायचे, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि त्याला लागणारे मसाले: तिखट, हळद, चाट मसाला, मीठ, साखर आणि त्याच्यावर कोटिंग करण्यासाठी हे टोस्ट घेतलेलं आहे. ह्याचं ब्रेड क्रम्स करून आपण कोटिंग करायचं आहे. हे असं बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सर लावलं की आपलं ब्रेड क्रम्स तयार होईल. हे असं ब्रेड क्रम्स तयार होईल. हे पोहे भिजवून घेतलेलं त्यातलं पाणी काढून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हा बटाटा आहे, स्मॅश केलेला बटाटा. हे पोहे वर घालत आहे मी असं. हे असं घालायचं. वरून आपल्याला भाज्या घालायच्या: कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी. कोथिंबीर घालायचं आपल्याला. आता मसाले: तिखट, हळद, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. हे घालून एकत्र करायचं आहे आणि आपण कटलेट वळायला घेऊया. हे असं मसाला तयार होईल. ह्याचं आपण कटलेट वळून घेऊया. त्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे. असे एक एक करत कटलेट आपले तयार करून घ्यायचे. त्यातच थोडंसं मी बारीक शेव घालणार आहे कटलेटला कुरकुरीतपणा येण्यासाठी. आणि हे एकसारखं असं दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि आपलं कटलेट आहे ते रोल करायचं आहे त्यामध्ये. असं दाबून रोल करायचं. शेव आणि ब्रेड क्रम्स दोन्ही मिळून असं करायचं आणि हे ठेवून द्यायचं. हे असं एक एक करून सगळ्यांना आपण कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि झालं की आपण तळायला घेऊया. गॅस चालू करून आपण कढईत तेल घालायचं. मी तेल घालत आहे आता. हे सगळं मी असं कटलेट तयार करून घेतलेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडंसं चॉकलेटी कलर येऊपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे क्रिस्पीपणा येतोय त्याला. असं आपण आता कटलेट काढून घेऊया. तयार झालेले एक एक करत कटलेट सर्व काढून घ्यायचे. असं पाहू शकता. किती छान कलर आलाय बघा. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. खायला तयार कटलेट. बघा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आपले कटलेट. आपण सर्विंग प्लेट तयार केलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.